या प्रभागामधील आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या विचारांवर प्रेम करणारे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच निवडणूक गाजते आणि ती आहे नवी मुंबई महानगरपालिकेची. आपल्या सर्व नवी मुंबईतील नागरिकांकरता ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून नवी मुंबईतील पूर्ण शहरामध्ये, गावांमध्ये, झोपडपट्टी परिसरांमध्ये झालेला विकास हा नवी मुंबईतील प्रत्येक नागरिकानं बघितला. या नवी मुंबई शहरामध्ये भारतातल्या प्रत्येक राज्यातलं प्रतिनिधित्व आहे. या नवी मुंबई शहरामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावाचं प्रतिनिधित्व आहे आणि तेच प्रतिबिंब आपल्याला आपल्या या सेक्टरमध्ये, या प्रभागामध्ये, वार्डामध्ये देखील बघायला मिळतं. 18 पगड समाजाची लोक आणि या सर्वांना माणुसकीच्या नजरेनं बघण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आदरणीय गणेशजी नाईक साहेबांशिवाय इतर कोणी असू शकत नाही. त्यामुळे बहुभाषिक माथाडी कामगार, मापाडी कामगार, कष्टकरी, बेस्ट कामगार अशी सर्व या परिसरात राहणारी मंडळी, परंतु जेव्हा केव्हा प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये त्याच्या सोबत राहण्याचं काम हे आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या माध्यमातून सातत्यानं झालं. आज संपूर्ण भारतामध्ये एकच अशी महानगरपालिका आहे की जिचं 25 वर्ष कोणत्याही प्रकारचा टॅक्स वाढला नाही आणि ती महानगरपालिका फक्त नवी मुंबई महानगरपालिका. अनेक बक्षिसं, मग ती केंद्र सरकारची असतील, राज्य सरकारची असतील, आपल्या महानगरपालिकेला मिळाली आणि आज सर्वच दृष्टीनं आपली नवी मुंबई महानगरपालिका संपन्न आहे. खरं तर आपल्या सगळ्यांना वाटलेलं की 2019 सालीच महानगरपालिकेची निवडणूक आता म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागेल अशा प्रकारची परिस्थिती होती. परंतु दुर्दैवानं कोविड त्यावेळेस आला आणि ह्या निवडणुका 6 महिने, वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 6 वर्षापर्यंत लांबवल्या गेल्या आणि आज आपल्याला वाटलेलं की या निवडणुका आपण सिंगल वॉर्ड पद्धतीने लढू, परंतु आपण ह्या पॅनल पद्धतीने या संपूर्ण निवडणुका लढतोय आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष, देशाचं लक्ष या नवी मुंबई महानगरपालिकेकडे आहे. कारण आपल्या बाजूचं शहर ठाणे माहिती आहे ना सगळ्यांना, तर ठाणे शहरामध्ये या 6 वर्षामध्ये UD डिपार्टमेंट म्हणजे अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट यांच्या माध्यमातून जवळपास 2000 कोटीचा निधी हा ठाणे महानगरपालिकेला दिला गेला. कशाला दिला गेला? कारण गरज नसताना अनेक ठिकाणी चुकीची कामं काढली गेली. आपल्या शहराचा बजेट समतोल राखण्याचं नियोजन, नियंत्रण हे त्या शहरातल्या नेतृत्वाकडे नव्हतं. कामही लोकांच्या गरजेकरता नाही, कामही कॉन्ट्रॅक्टरच्या गरजेकरता निर्माण केले गेले. एखादं धोरण निर्माण केलं गेलं ते नागरिकांकरता, रहिवाशांकरता नाही, ते बिल्डर करता निर्माण केलं गेलं. नवी मुंबई महानगरपालिका 25 वर्ष कोणताही टॅक्स न वाढलेली महानगरपालिका. आपल्या महानगरपालिकेमध्ये पर्याप्त बॅलन्स आहे. आपल्या शहरातील नागरिकांवर अतिरिक्त भर टाकला जात नाही आणि अशा परिस्थितीमध्ये या ठाण्यातल्या लोकांची नजर ही नवी मुंबईच्या तिजोरीवर आहे. त्यामुळे परिवर्तन, त्यांच्या बोर्डमध्ये काय लिहिलंय? आम्हाला परिवर्तन हवंय. अरे तुमच्या महानगरपालिकेमध्ये येणारा रेव्हेन्यू आणि होणारा खर्च याचा बॅलन्स आपल्याला साधता येत नाही. 2000 कोटी रुपये UD डिपार्टमेंटने दिल्यानंतर देखील आज जर एखादा छोटा जरी कॉन्ट्रॅक्टर असेल तर त्या कॉन्ट्रॅक्टरला पैसे देण्याकरता ठाणे महानगरपालिकेमध्ये पैसे नाहीयेत. जर तुमच्या महानगरपालिकेचं व्यवस्थापन तुम्ही योग्य पद्धतीनं करू शकत नाही तर तुम्ही नवी मुंबई शहरामध्ये परिवर्तन काय करणार? तुम्हाला खरंच जर चांगल्या पद्धतीनं जर आपल्या ठाण्यामध्ये काम करायचं असेल तर आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्याकडे येऊन तुम्ही शाळा घ्या, त्यांच्याकडून शिका, तरच तुम्ही तुमच्याकडे काहीतरी परिवर्तन घडून आणू शकता. नवी मुंबईकरांना अशा बाहेरच्या लोकांची गरज नाही. आपल्या शहराचं नेतृत्व हे अनुभवी आहे. आपल्या शहरामध्ये प्रत्येक झालेला विकास हा
रहिवासी सेंट्रिक आहे, हा सिटीजन सेंट्रिक आहे. त्यामुळे रहिवासी प्रथम, मग तो कोणत्या समाजाचा आहे, कोणत्या भागाचा आहे नाही, प्रत्येकाला समानतेची वागणूक देऊन आपल्या शहरामध्ये चांगल्या प्रकारचा विकास घडवण्याचं काम हे आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या माध्यमातून सातत्याने केलं गेलं. आज आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या प्रभागामध्ये दिलेले उमेदवार देखील अत्यंत संतुलित आहे. म्हणजे त्याचा उल्लेख आता रवीजी आयरनी केला की अत्यंत उत्तम असे उमेदवार आपल्याला मिळालेले आहेत. म्हणजे भारतीताई स्वतः ऍडव्होकेट आहेत. स्वर्गीय अण्णासाहेब पाटील साहेबांचा वारसा घेऊन एक माथाडी कामगारांच्या चळवळीमध्ये प्रत्येक ठिकाणी एक आपली आग्रही भूमिका मांडत अत्यंत अभ्यासपूर्वक असं त्यांची मांडणी महानगरपालिकेच्या सभागृहात असेल, समितीच्या बैठकांमध्ये असेल, अत्यंत चांगलं त्या ठिकाणी कामकाज हे त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे. रवी पाटील साहेब यांचं देखील म्हणजे तळागाळामध्ये सर्वसामान्यामध्ये मिसळणारा, प्रत्येकाची सुख दुःख जाणणारा म्हणून रवी पाटील साहेबांच्या संपूर्ण भागामध्ये ओळख आहे. डी आर पाटील साहेबांचं देखील एक म्हणजे सहकार कसं कोणी चालवावं तर ते नक्कीच डी आर पाटील साहेबांच्याकडे त्या दृष्टीने त्या ठिकाणी बघितलं पाहिजे. आज आपल्या दुसऱ्या उमेदवार दर्शना सणस, म्हणजे ही देखील राष्ट्रीय खेळाडू आहे. म्हणजे खेळाडूंना प्रतिनिधित्व मिळालंय, माझ्या एवढा आनंद त्या ठिकाणी दुसऱ्या कोणाला असू शकत नाही. त्याचबरोबर पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, त्यामध्ये ती टीचर आहे. म्हणजे इंटरनॅशनल स्कूलमध्ये एखाद्या टीचर म्हणून एका युवतीला त्या ठिकाणी संधी मिळते, तिचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आज काय घडलं, कसं घडलं, मला देखील काही गोष्टींचा खरोखर उलगडा त्या ठिकाणी पडला. म्हणजे काही गोष्टी घडू कशा शकतात. नक्कीच स्वर्गीय हंडे पाटील यांचं आपल्या परिसराकरता योगदान, त्याचबरोबर आदरणीय नाईक साहेबांच्या सोबत त्यांचं कार्य, सगळ्यात जास्त त्यांची जवळीक कोणाची असेल तर ती माझ्याशी होती. कोविड काळामध्ये त्यांनी केलेलं कार्य देखील सर्वांना परिचित आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये एक म्हणजे दुर्दैवी घटना घडली. जर ती घटना घडली नसती तर आज उमेदवार म्हणून स्वतः हंडे पाटील साहेबच आपल्या समवेत असते, हे कोणी वेगळ्यानं कोणी सांगायची गरज नाही. परंतु अशा परिस्थितीमध्ये आज सर्व कार्यकर्ते आम्ही ठरवलं की आपण ज्या ज्या पद्धतीनं होऊ शकेल, आज हंडे पाटलांच्या घरामध्ये देखील आपण त्या ठिकाणी त्या घराला देखील सन्मान दिला पाहिजे. आणि सुनिकेत हंडे पाटील हा म्हणजे जरी अनोळखा होता तरी त्याला ओळख निर्माण करून देण्याकरता सगळ्यात जास्त पुढाकार कोणी घेतला असेल तो संदीप नाईकानं त्यावेळेस. अनेक कार्यकर्त्यांनी सांगितलं की हंडे पाटील साहेबांची गोष्टच वेगळी होती. म्हणजे घरामध्ये गेल्यानंतर काका मामी काही काकू काय चाललंय आणि किंवा काय समस्या आहेत, तो ते अत्यंत बोलकं असं व्यक्तिमत्व होतं, संवेदनशील व्यक्तिमत्व होतं. आपल्या नेतृत्वाचा आवाज, मनातला आवाज ओळखणारं नेतृत्व कोण होतं ते हंडे पाटील होतं. परंतु आम्हाला अपेक्षा होत्या की तशाच पद्धतीचं काहीतरी म्हणजे एक संस्कार हे नक्कीच त्या सुनिकेतवर असतील. परंतु त्याच या कालखंडामध्ये अनेकांनी सांगितलं की बाबा या पॅनल पद्धतीमध्ये सुनिकेतचं लढणं हे अडचणीचं ठरेल. परंतु मी ठाम होतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण सुनिकेतलाही निवडणूक लढवण्याची संधी देऊ. पण जसं वेळ पुढे निघून जाऊ लागला, उमेदवार फायनल होऊ लागले, तसं मलाच त्याचा एक 8 दिवसापूर्वी SMS आला रात्री 11:30-12 वाजता की मला असं वाटतं की मला ह्या निवडणुकीमध्ये अडचण निर्माण होऊ शकते. आणि मग त्याचा कॉन्फिडन्सच संपलाय हे त्या ठिकाणी मला देखील जाणवू लागलं. मी सर्वे केले. सर्वेमध्ये सर्व उमेदवारांच्या खालचं जर नाव कोणाचं यावं लागलं तर ते सुदेकेतचं येऊन आलं. मी 2-3 अजून सर्वे केले, तेव्हा काय नेमकं घडतंय, आपण प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करू, त्यांच्याशी देखील केल्या. आणि नंतर मग सुनिकेतला बोलवलं की बाबा रे, आज जो सर्वे आलाय आणि तुझ्या मनातलं जे त्या ठिकाणी जी काही भीती आहे ती काही मला आत्मविश्वास देत नाही. हंडे पाटलांचा तू मुलगा आहेस, परंतु आम्हाला भारतीय जनता पार्टीचे उमेदवार देखील निवडून आणायचे आहेत, सर्वांचं मत देखील जाणून घेतलं पाहिजे. आणि त्याकरता तू कळव मला की तुला काय करायचं आहे. तुझा सर्वे तर काही नीट येत नाही. हंडे पाटलांचं नाव आज त्यांच्या नावाने अजून खूप चालतंय, परंतु तुला अजून बोलकं व्हावं लागेल, तुला लोकांमध्ये मिसळावं लागेल. हा एक वॉर्ड नाहीये, हा पॅनल आहे. म्हणजे पूर्वी एक वॉर्ड करता 1000-1500 मतं मिळाली की उमेदवार निवडून यायचा, परंतु आता तसं नाही. आता पूर्ण जर मतदानाची संख्या जर काढली तर ती 35,000च्या आसपास आहे. आणि अशा वेळेस
मला तो आवडत नाही, मला तो नको, त्या माणसाकडे कशाला जाता, तो माणूस आला की म्हणजे मला असं वाटलं की कुठेतरी विरोधकांशी त्या ठिकाणी संगनमत हे 8 दिवसापूर्वी नाही, 1 महिन्यापासूनच सुनिकेतचं सुरू झालेलं त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला घात करण्याचा त्या ठिकाणी विचार हा सुनिकेतच्या मनामध्ये अगोदरच आलेला. आणि तरी देखील मी म्हणलं की चला काय व्हायचं ते होऊन जाऊन दे. म्हटलं तर नाही, कोणासमोर कोण लढेल तेव्हा मी ठरवेन. अरे मी जेव्हा नेतृत्व सांगताना तेव्हा ठरवायचं नसतं, लढायचं असतं. आणि ज्याच्या मनामध्ये खोट असते ना तो माणूस लढत नसतो, तो ते वाट बघत असतो. आणि तेच झालं. जे हंडे पाटील ज्यांनी खूप कमावलं, म्हणजे अनेक वेळा नाईक साहेबांनी त्यांना मोठी मोठी पदं देऊ केली, सांगितलं की हंडे पाटील साहेब तुम्ही हे मोठं पद घ्या. ते बोलले नाही साहेब, ह्या संपूर्ण आपल्या व्यवस्थेची त्या ठिकाणी जबाबदारी तुमच्याकडे आहे, नेतृत्वाची गरज आहे. आणि त्यांनी स्वतःहून काही उमेदवाऱ्या किंवा काही पदं त्यांनी नाकारली. हे मी त्याला साक्षीदार आहे. जे एका वडिलांनी जे कमवलं आणि आज देखील त्यांच्या नावाने जे चाललंय, त्या सुनिकेतच्या बालिशपणामुळे त्यांनी स्वतःचं करिअर गमावलेलं आहे, स्वतःचं करिअर गमावलेलं आहे. त्यामुळे आपल्याला मी या गोष्टीचा खुलासा केलाच पाहिजे. तरी पण मी त्याला सांगितलेलं की तू ठरव, तुझ्या मनाला पटत असेल, तू निवडून येतोस असशील तर तुला मी उमेदवारी देतो. मला त्याचा निरोप आला की नाही, आपण म्हणलं ते बरोबर आहे, मी नाही लढत. कारण उमेदवार आता माझ्या समोरचे उमेदवार हे मजबूत आहेत आणि त्यांच्या समोर माझा टिकाव लागणार नाही. आणि हे डिक्लेअर झालं. डिक्लेअर झाल्यानंतर मग त्याचं मन बदललं. मग त्याला जे महिन्याभरापूर्वी त्याच्याबरोबर भेटलेले क्रॉस वोटिंग करता ते मग त्याला येऊन आता मग तेव्हा चढवायला लागले. आणि म्हणतो मग कार्यकर्ते आता मला दबाव आणतात. त्यामुळे मला हा म्हणजे मी म्हटलं काय सांग तुला अडचणी. म्हणलं हंडे पाटलांचा वॉर्ड आहे, तो हंडे पाटलांचाच वॉर्ड राहील. मी दाजी सणाला सांगेन त्या वॉर्ड मध्ये जायचं पण नाही, पूर्ण त्याचं काम तू कर, काही असेल त्या गोष्टी करेल मी दाजी सणाला समजून घेईन. आणि दाजी सणास आणि सर्वांबरोबर माझी चर्चा देखील झाली की त्या वॉर्ड मध्ये कोणी बघायला देखील जाणार नाही. त्या वॉर्डचा निवडून आलेला नगरसेवक तांत्रिक दृष्ट्या कोणी असला तरी त्या वॉर्डचा नगरसेवक सुनिकेतच असेल हे त्या ठिकाणी मी सांगितलं. परंतु त्यांचं षडयंत्र हे ठरलेलं. आणि मग जे व्हायचं तेच झालं. आणि नंतर मग त्यांनी जो निर्णय जो घ्यायचा तो घेतला. आणि मी माझ्या मनाला हात ठेवून सांगतो, हा जो त्यांनी जो निर्णय घेतला, आज हंडे पाटील साहेब कुठून तरी बघत असतील, त्यांच्या आयुष्यामधले सगळ्यात जास्त वेदना त्याला कुठल्या झाल्या असतील तर सुनिकेतच्या निर्णयात ज्याच झाल्या असतील हे मी मनाच्या अंतःकरणापासून त्या ठिकाणी सांगतो. आता या ठिकाणी आपल्या समोर चंद्रकांतजी शेवाळे आहे. म्हणजे काय त्या माणसाने नाही केलं. म्हणजे मला या संपूर्ण नवी मुंबईमध्ये खऱ्या अर्थानं जर समोरच्या लोकांनी काय गमावलं असेल तर शेवाळे सारखा त्या ठिकाणी एक चांगला व्यक्ती त्या ठिकाणी गमावला. अरे हा माणूस जर एवढ्या वेळेशी थांबू शकतो तर तुझं स्वतःचा परफॉर्मन्स नाहीये, तुला स्वतःला आत्मविश्वास नाहीये, मग तू उगाच त्या ठिकाणी चुकीच्या गोष्टी बोलणं हे त्या ठिकाणी योग्य ठरणार नाही. कारण मला हे सगळे विटनेस आहेत, डायसवर बसलेले सगळे विटनेस आहेत. या सगळ्यांना माहिती आहे की त्या कालखंडानंतर सिंगल निवडणुकीमध्ये सुनिकेतलाच उमेदवारी मिळाली पाहिजे याकरता किती आग्रही मी होतो. आज रवीजी आयर साहेबांचं देखील अभिनंदन केलं पाहिजे. आज मोडकळीस आलेल्या इमारती आणि महानगरपालिकेकडे पाठपुरावा जर अत्यंत उत्तम काम जर कोणी केलं असेल तर रवी आयर साहेबांचं नाव आपल्याला घ्यावं लागेल. कारण जे अडचणी आल्या परंतु नाईक साहेबांचं त्या ठिकाणी सहकार्य जो शब्द आपण दिलाय तो शब्द आपण पूर्ण केला पाहिजे. याकरता अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी पाठपुरावा हा रवी आयर साहेबांच्या माध्यमातून केला गेला. अनेक कार्यकर्ते सुनिकेत हंडे पाटील आहे म्हणून असे शेकडो कार्यकर्ते माझ्याकडे येतच नव्हते. परंतु सगळे ज्यावेळेस त्यांनी प्रवेश केला तसा त्या ठिकाणी माझ्याकडे ज्या सगळ्या नाईक साहेबांचा माझ्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा ओघ वाढला. मी त्या सर्व कार्यकर्त्यांचं देखील मनापासून आभार मानतो. कारण हे कार्यकर्ते स्वार्थी नाहीयेत. त्यांना स्वतःला काय मिळावं म्हणून ते त्या ठिकाणी पुढे आले नाहीयेत. त्यांना माहिती आहे की या नवी मुंबई शहराचं हित साधणारं व्यक्तिमत्व आणि पक्ष कुठला आहे तर तो भारतीय जनता पार्टी आहे आणि आदरणीय गणेश नाईक साहेब आहेत. या विचारानं हे सगळेजण माझ्यासोबत आले. आज उपस्थित असलेल्या सर्व तपस्या सोसायटी, वसुंधरा सोसायटी, यशोधन सोसायटी, श्री कृपा सोसायटी, श्री सोसायटी, ओंकार सोसायटी, अजंठा सोसायटी, लक्ष्मी सौजन्य सोसायटी, गणेश पंचमी सोसायटी, मी आपल्या सगळ्यांना आश्वासित करतो जे नागरिकांना अभिप्रेत आहे
जे नागरिकांना अभिप्रेत आहे, जे रहिवाशांना अभिप्रेत आहे, असं उत्तम रिडेव्हलपमेंट करता नाईक परिवार ताकदीनं तुमच्या सोबत उभा आहे. आणि जे तुमच्या मनामध्ये आहे त्याच प्रकारची रिडेव्हलपमेंट या आपल्या सगळ्या सोसायटीमध्ये होईल हे मी आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या वतीनं संदीप नाईक हे आपल्याला वचन देतो की आपली सोसायटीमधील, आपल्या परिसरामधील सगळं रिडेव्हलपमेंट हे वेळेवर होईल. जे अडलेलं नडलेलं आहे त्याला देखील गती देण्याचं काम हा संदीप नाईक करेल, हा विश्वास या ठिकाणी आपल्याला मी व्यक्त करतो. आज मी जास्त अजून काही बोलणार नाही, कारण अजून प्रचार फेऱ्या आहेत. आपल्याला एवढंच सांगेल की ह्या गोष्टीची स्पष्टता येणं गरजेचं होतं, कारण झाल्यानंतर उगाच काहीतरी एक छोटासा व्हिडिओ टाकायचा, काहीतरी एक त्या ठिकाणी लेखणी लिहून पाठवायची, परंतु सत्य जाणलं गेलं पाहिजे. आणि ते सत्य सांगण्याकरता आज मी आपल्या सोबत त्या ठिकाणी उपस्थित आहे. आज संपूर्ण नवी मुंबईमध्ये प्रत्येक स्तरातून भारतीय जनता पार्टी करता, आदरणीय गणेशजी नाईक साहेबांकरता लोकांचा एक मोठ्या प्रकारे एक सपोर्ट आपण सर्व स्तरांवर बघतोय. आदरणीय गणेशजी नाईक साहेबांचं आणि भारतीय जनता पार्टीचं या नवी मुंबईमध्ये महापौर बसणं, जास्तीत जास्त नगरसेवक आपल्या पक्षाचे निवडून येणं हे नवी मुंबई सुरक्षित ठेवण्याकरता अत्यंत महत्वाचं आहे. आपल्या शहराची व्यवस्था त्या ठिकाणी कोलमडावी आणि चुकीच्या लोकांनी आपल्या तिजोरीवर नजरा ठेवाव्यात किंवा त्याचा वापर करावा अशा दुष्ट हेतून अनेक लोक पुढे सरसावलेले आहेत. परंतु मला विश्वास आहे या नवी मुंबई शहरामध्ये राहणारा प्रत्येक घटक यावेळी आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या विचारांवर विश्वास ठेवून आपल्या भारतीय जनता पक्षाचं कमळ हे निशाण घराघरामध्ये आणि मनामनापर्यंत पोहोचवायचं काम करेल. फक्त खूप गर्दी आहे, टीव्हीच्या बातम्या सगळ्या आपल्या बाजूने आहेत, एवढं होऊन चालणार नाही. आपल्याला हीच आपली त्या ठिकाणी कष्ट परिश्रम हे 15 तारखेच्या 6 वाजेपर्यंत असे सुरू ठेवावे लागतील. कधी कधी 6 वाजायचे 7 देखील वाजतात, कारण मतदान खूप मोठ्या संख्येनं आहे. 4 ठिकाणी कमळ 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 आपल्याला बटन दाबायचं आहे. त्यामुळे आपण सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे. एक एक मत महत्वाचं आहे. आपण ह्या सगळ्या नागरिकांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन गेलं पाहिजे. मतदान केंद्रापर्यंत नेल्यानंतर कमळ या निशाणीवर 4ही बटन दाबण्याचं त्या ठिकाणी आपण त्यांना सांगितलं पाहिजे. आणि मला विश्वास आहे 16 तारखेला या संपूर्ण नवी मुंबईमध्ये जेव्हा निकाल सुरू होतील तेव्हा सगळ्यात जास्त जागा कोणाच्या निवडून येतील तर तो भारतीय जनता पार्टी पक्षच असेल. आज फार कमी वेळेमध्ये आपण खूप मोठ्या संख्येनं येथे उपस्थित राहिला. भारतीय जनता पार्टीला आणि आदरणीय गणेशजी नाईक साहेबांना आपण पाठिंबा जाहीर केला, त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.